परंतु जरा एनर्जी येईल तुम्हाला. कौन पड़ोसी 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 ये बॉय ये बाबा पड़ोसी तू अटे मिलते रहा खाली ये बॉय अरे अगच अगच ये बॉय या ठिकाणी उपस्थित सर्व प्रेक्षकांना सांगू इच्छितो सुनील भुजर साहेब या ठिकाणी LIC चे काम करतायत. आपल्या सर्वांसाठी विमा संरक्षण देण्यासाठी मदत करणारे सुनील भुजर सर. जर आपल्या कोणाला त्यांच्याशी संपर्क साधा. त्यांचं स्वतःचं ऑफिस उद्वा या ठिकाणी आहे. ते जातीने उपस्थित असतात. आपल्याला कोणाला त्यांच्या सेवेचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्ही त्यांच्याशी संपर्क साधू शकता. आणि या ठिकाणी उत्कृष्टपणे आशिष याला मैदानाच्या बाहेर फेकलेला आहे. आपले तर सांग बैला आले काय आपले हाकला या दौडून ये पोराला हाकला या बैला जात तर ते नुसतं बैलालाच नागत. मगाची बिजा बैल येत तर नागतच नाही ना. असाच मगाची धीमे धीमे कोण पाठवून लावले जरा मगाची नागायचा आहे. हरकत नाही. नवीन तयार होणारे हे खेळाडू आहेत. त्यांचं करावं तेवढं कौतुक कमीच आहे. हा समोरचा ताकदीचा खेळाडू त्यांच्या समोर आपलं कौशल्यपणाला लावण्याचा प्रयत्न करतायत. मी सांगू इच्छितो निमंत्रित हा संघ आहे वरखंड संघ. आपण नेहमी त्यांना प्रोत्साहन देत असतो. या वरखंडा गावातील सुद्धा अतिशय नावाजलेले असे खेळाडू होऊन आणि या वरखंडा संघाला निमंत्रण दिल्यानंतर त्याने लगेचच होकार दर्शवला. या 2-4 दिवसात त्याने प्रॅक्टिस केली आणि आपला संघ उभा केला आणि या ठिकाणी त्या दुसऱ्या राऊंडला पोहोचलेले आहेत. आणि एक नाव मला घ्यावंसं वाटते की जातीने उपस्थित असतात. एकनाथ कुराडा नाव नको घेऊ. एक गडी टिपण्यामध्ये यशस्वी. एकदम डीप मध्ये रेड करताना वरखंडा संघाचा हा 10 नंबर घातलेला जोशी. बघू बरं आपल्या संघासाठी आपल्या पोरांकडून फर्स्ट टाइम आउट. खूपच सुंदर अशी पकड या ठिकाणी. बारीक नवोदित संघाची ही आपल्या संघाकडून या नवीन संघाला ट्रान्सफर झालेली ही कला आहे की सुरुवातीची 5 मिनिटं त्यांना थंडीच वाजते आणि समोरचा संघ जेव्हा चांगला खेळत असते तेव्हा कुठेतरी एनर्जी येते. तसंच या ठिकाणी प्रदर्शन करताना दिसत आहेत हे आपले छोटी छोटी खेळाडू पोरं. बघूया पुन्हा एकदा 3 नंबरचा खेळाडू भोबीपळा रिकाम्या हाताने परत आपल्या मैदानात. आरामात प्रेक्षक सुद्धा आपल्याला सहकार्य करत आहेत. बाहेरून का होईना आपल्याला शाब्दिक रूपाने सहकार्य करीत आहेत की तुम्ही कसं खेळावं. पुन्हा एकदा 3 नंबरचा खेळाडू बघूया आपल्या संघासाठी गुणांची कमाई करतोय की नाही. तेवढ्याच ताकदीचा असा वरखंडा संघ आपल्या नदीच्या पलीकडे जिथे आपण रोज जातो शाळेमध्ये. आपली हीच पोरं रोज जातात शाळेत आणि बघतात या प्लेयरला. 33 नंबरचा हा वरखंडा संघाचा खेळाडू बोनस घेण्याच्या नादात बघूया सक्सेस होतो की नाही. तो बोनस घेण्याचा प्रयत्न करतोय आणि पुन्हा या ठिकाणी बघूया यशस्वी होत की नाही. आपल्याला होती सुपर रेड 3 गुणांची कमाई केली ती वरखंडा संघातील या खेळाडूने. बघूया आशिष 44 नंबरचा खेळाडू आशिष ठाकरे यांचे वडील नावाजलेले असे भोबीपाडा संघाचे कोपरा रक्षक प्लेयर आहेत आणि त्याचेच गुण आपल्यामध्ये त्याने घेतलेले आहेत.
सरांचे मार्गदर्शन संघाला आहे आणि त्या मार्गदर्शनामध्येच ते खेळत आहेत आणि आपल्या संघाचं चांगलं असं प्रदर्शन, गुणांची कमाई ते करून दाखवत आहेत. बघूया, थोडासा खेळाला शांत करण्याचा प्रयत्न या ठिकाणी वरखंडा संघाकडून. त्यांना माहिती आहे काही गुणांची आपल्याकडे आघाडी आहे. बघूया, भोईपाडा संघ तेवढेच लक्ष देऊन आहे. पुन्हा एकदा 44 नंबरचा हा खेळाडू आशिष आपल्या संघासाठी पुन्हा एकदा परत मागे. भोईपाडा संघ काहीसा मागे आहे. तुम्हाला जर गुणांची कमाई करायची असेल तर तुम्हाला आक्रमण जरा वाढवावं लागेल. चांगली उत्कृष्ट अशी पकड करून दाखवावी लागेल. येणाऱ्या प्रत्येक खेळाडूला आपल्याला पकडावं लागेल. प्रत्येक चढाईमध्ये आपल्याला गुणाची कमाई करावी लागेल. पुन्हा एकदा वरखंडा संघातील हा 21 नंबरचा खेळाडू थोडासा खेळाला शांत करतोय. त्यांना माहिती आहे की आपण थोडेसे आघाडीवरती आहेत. आपल्याला मॅचला काही गडबड न करता पुढे घेऊन जायचे आहे. पुन्हा एकदा हा भोईपाडा संघातील खेळाडू बघूया आपल्या संघासाठी किती गुणांची कमाई करतो. थोडासा अंदाज घेताना प्रत्येक प्लेअरचा कुठला खेळाडू धावून येतोय, कुठला गडी आपल्याला बाद करता येईल का. जम्पिंगच्या स्टेप मध्ये लक्ष देऊन पाय मारून गडी बाद करण्याचा प्रयत्न, परंतु तेवढेच वरखंडा संघातील खेळाडू चतुर आहेत. या ठिकाणी हाफ टाइम होता. भोईपाडा संघातील हा खेळाडू अक्षत भोबा पाय मारून गडी मारण्याचा प्रयत्न करतोय. बघूया, आपल्या संघाला आपल्याला पुढे घेऊन जायचं आहे. गुणांची कमाई करावी लागेल. बोनस प्लस पॉइंट घ्यावा लागेल. पुन्हा एकदा वरखंडा संघाकडून चढाई. बरीचशी मुलं खेळाडू हे आहेत वरखंडा शाळेतील एका संघामध्ये खेळणारे हे खेळाडू आहेत. उत्कृष्ट या ठिकाणी पकड बनताय. सर्व संघ एकजूट होऊन याला पकड केलेली आहे. म्हणूनच सर म्हणतात एकीचे बळ नेहमी आपल्याला विजयाकडे घेऊन जातं. सर्व प्लेयर, सर्व खेळाडू एकत्र येऊन या खेळाडूची पकड केली आणि 10 नंबरला मैदानाच्या बाहेर पाठवलेलं आहे. असंच खेळ दाखवावा लागेल जेणेकरून आपली पिछाडी आपल्याला भरून काढता येईल. पुन्हा एकदा बघूया, वरखंडा संघातील हा खेळाडू 33 नंबरचा खेळाडू थोडासा मैदानाचा अंदाज घेताना बघूया कुठला खेळाडू आपल्या गळाला लागतोय का, परंतु रिस्क न घेता पुन्हा सुरक्षित आपल्या मैदानामध्ये. बघूया पुन्हा एकदा अक्षत बोबा थर्ड रेड आहे. तुम्हाला पॉइंट घेऊनच यायचा आहे. जर तुम्ही आउट घेऊन आलात तर तुम्हाला एका गुणाने आपण पुढे घेऊन जाऊ शकता संघाला. जर आपण आउट झाले तर विरुद्ध संघाच्या खात्यामध्ये एक गुण आपण त्यांना बोनस मध्ये देऊ. परत याल अक्षत बोबा आणि उत्कृष्ट पकड म्हणावी लागेल. या ठिकाणी कोपरा रक्षकाकडून 16 नंबरच्या खेळाडूने उत्कृष्ट पकड या ठिकाणी केलेली आहे. बघूया, वरखंडा संघाला आता समजलेले आहे आपण थोडेसे आघाडीवर आहोत. आपल्याला खेळाला शांत करावं लागेल, परंतु भोईपाडा संघाला थोडं आक्रमक भूमिका घ्यावी लागेल. या सामन्यामध्ये जर आपल्याला पुढे जायचं असेल, जिंकायचं असेल, पुढील होणारा सामना नवोदित भोईपाडा वर्सेस परिवर्तन संघ ए वर्सेस नवोदित भोईपाडा सी. या दोन्ही संघांना विनंती आहे की हा सामना संपल्यानंतर लगेचच आपण मैदानाचा ताबा घ्यावा. सामना संपण्यासाठी काही मिनिटं शिल्लक मला वाटतं. नवोदित भोईपाडा संघाचा एकच संघ जेव्हा स्पर्धाचं आयोजन करण्याचं ठरवलं या ठिकाणी उत्कृष्ट पकड म्हणता येईल. बघूया, खेळाडू अजूनही आपलं ताकद लावतोय, परंतु या ठिकाणी पंचांचा डिसिजन आलेला आहे रायडर बाद आणि एक संघाची कमाई होते ती नवोदित भोईपाडा संघाची. राहो तुम्ही चपटाल ना तर तुम्ही धराल. नाही बेलकडी धरा जात ना, नांगला काय लगेच हात टाकत. आला रे आला हात काय लगेच धर जास.
मी मगाशी सांगत होतो की नवोदित संघ बोबीपाडाचा एकच संघ ज्यावेळेस स्पर्धा नियोजित करण्याचं डिस्कस केलं गेलं तेव्हा एकच संघ होता, परंतु ज्यावेळेस मी या सर्व पोरांना मैदान बनवण्यासाठी बोलवलं आणि बघता प्रत्येक वर्षी एक ना एक खेळाडू आपल्या नवोदित बोईपाडा संघाकडून पुढे जात असतो आणि यासाठी तलासरी तालुका कबड्डी असोसिएशन उत्कृष्ट पकड म्हणावी लागेल. जेव्हा जेव्हा हा संघ एकत्र येऊन पकड करतो यशस्वी होतो. थर्ड रेट. हा मी म्हणाले होतो की जरा लक्ष ठेवा, सुपर आजूबाजूला टॅकल. डाव्या बाजूला उजव्या बाजूला मागे पुढे लक्ष नाही 2 ठेवले पॉइंट. तर आपण जाळ्यामध्ये अडकणार. जेव्हा जेव्हा संघ एकत्र येऊन पकड करतो उत्कृष्ट पकड करतो हेच स्किल वापरावं लागेल. ही थोडीशी टेक्निक किंवा स्ट्रॅटेजी तुम्हाला वापरावी लागेल जर समोरच्या प्लेअरला पकडायचं असेल, परंतु तेवढेच हुशार असेल वरखंडा संघातील खेळाडू सुद्धा. सूरज पुन्हा एकदा 3 नंबरचा हा खेळाडू इकडून तिकडे गडी टिपण्यासाठी आपलं सर्वस्व पणाला लावतोय आणि या ठिकाणी उपस्थित हजारोच्या संख्येने प्रेक्षक उपस्थित आहेत हा कबड्डीचे सामने बघायला. आपण दरवर्षी खुला गट कबड्डी सामने भरवत असतो, परंतु यावर्षी थोडस नियोजनामध्ये अडचण आली, त्यामुळे आपण फक्त 65 किलो वजनी गट मुले यांच्या ह्या स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे आणि भरपूर असा प्रतिसाद या ठिकाणी आपल्याला मिळालेला आहे. भरपूर असे संघ गुजरात असेल, दादरा नगर हवेली असेल, आपल्या महाराष्ट्रातील पालघर तालुक्यातील पालघर जिल्ह्यातील संघ असतील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्या सहकार्याबद्दल आपण त्यांना धन्यवाद देऊ. पंचांचा निर्णय पंच निर्णय देते. हा बघा, आपण चुकी केली तर आपल्याला शिक्षा भेटत असते. जर्सी पुलिंग टी शर्टला पकडला असेल मुमकिन नाही बल्कि नामुमकिन. शिट्टी वाजल्यानंतर प्लेयरला सोडून द्यायचा. कॅमेरा तर बंद. बघूया नोटीस वरती पकडलेलं आहे वरखंडा संघाला टच करण्यामध्ये यशस्वी होतोय की नाही. अरे इथे मी लिहिले तर नाही होणार. आम्ही बघितलं तुमचा पूर्ण संघ जेव्हा जातो तेव्हा तुमची उत्कृष्ट पकड होते. चालू असलेला सामना संपल्यानंतर लगेचच परिवर्तन ए वर्सेस नवोदित संघ बोईपाडा सी. तर दोन्ही संघांना खास विनंती आहे की हा सामना संपल्यानंतर लगेचच मैदानाचा ताबा घ्यावा.